तुम्हाला माहित आहे का, आपली जी त्वचा आहे ती आतून बाहेरून एकच आहे. इंटरनल स्किन आणि एक्सटर्नल स्किन हे फक्त आपण आपल्या सोयीसाठी केलेले आहेत. कप असतो चहाचा, आपण त्याला बाहेरचा कान म्हणतो, बरोबर? म्हणजे बाहेरची बाजू आणि आतली बाजू त्या कपाला असते. पण असं समजा की त्या कपालाच आपण बशीच्या आकारामध्ये रूपांतर केलं तर बशी आतून बाहेरून एकच आहे. जी बाजू आपण आपल्यासाठी वापरतो किंवा ती साठवण्यासाठी वापरतो त्याला आतली बाजू म्हटलं जातं, आणि जी बाजू बाहेरून त्याला प्रोटेक्ट करते त्याला बाहेरची बाजू म्हटलं जातं. तसंच त्वचा सुद्धा आभ्यंतर त्वचा आणि बाह्य त्वचा म्हणजे आतली त्वचा आणि बाहेरची त्वचा ही एकच आहे. आपण सगळे हॉलो सिलेंडर सारखे आहोत. त्याला जर आपण कट केलं आणि एकच कागदासारखं तयार केलं तर आतला आणि बाहेरचा कागद हा जसा एकसारखा बनणार आहे, तशीच आपली त्वचा आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला हे का सांगताय? कारण ज्यावेळी तुमच्या त्वचेला आतून छोटे छोटे गर पडलेले असतात किंवा माउथ अल्सर्स क्रिएट झालेलं असतं, तोंड आलेलं असतं, त्यावेळी लक्षात ठेवा की हे तोंड फक्त आतून त्या ठिकाणी त्वचेला आलेलं नाहीये, पूर्णच तुमची त्वचा कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे. मग तो डिस्टर्बन्स तुम्ही शोधायला सुरुवात केलीत की जसं आपण म्हणतो टंग इज द मिरर इमेज ऑफ आवर इंटेस्टाईन, जीभ हा आपल्या पोटाचा आरसा आहे, त्याच पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या तोंडावरती, ओठांवरती किंवा तुमच्या जिभेवरती आतल्या बाजूने आलेलं तोंड, पडलेले ते गर किंवा मुखपाक ज्याला संस्कृतमध्ये म्हटलं जातं, हे तुमच्या बिघडलेल्या पोटाची परिस्थिती दाखवत असतं. आपल्याला तोंड आलेलं आहे म्हणजे आपलं पोट बिघडलेलंच आहे हे 100% समजायचं. काही जण म्हणतात नाही नाही आम्हाला असं काही झालेलं नाहीये किंवा झालेलं नसतं. तुम्ही शोधायला गेलात की तुम्हाला त्याची अन्य कारणं सुद्धा बघायला मिळतील. मग आजकाल व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी आहे, मग चला पटकन B कॉम्प्लेक्स घ्या वगैरे वगैरे वगैरे, अशा पद्धतीचे उपचार आपले सुरू होतात. पूर्वीच्या काळी सुद्धा तूप लावायला आमची आजी सांगायची किंवा साई लावायला सांगायची त्याच्यावरती, किंवा अगदी आम्हाला आठवतंय तोंडल्याची भाजी करून ती खायला घालायची, किंवा आम्ही पटकन आमच्याच घराच्या अंगणामध्ये एक तोंडल्याचं झाड होतं, जायचो, कट करायचो, त्याला थोडासा तो चिकट रस यायचा, ते तोंडलं त्या जिभेवरती घासलं जायचं. कषाय रसाचा आहे, आयुर्वेदामध्ये कषाय रस हा स्तंभन करणारं सांगितलेलं आहे आणि व्रणरोपक करणारा पण सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही जखमा भरण्याचं काम तो करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जसं तोंड येतं ना तसंच आपल्याला गॅस्ट्रिक अल्सर पण क्रिएट झालेले असतात, तसेच डिओडेनल अल्सर पण क्रिएट झालेले असतात, किंवा त्याच पद्धतीची संप्राप्ती आयुर्वेदानुसार मुखोष्ठापासून गुदोष्ठापर्यंत पूर्ण त्या GI ट्रॅकमध्ये घडत असते. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे एक अखंड आहे, ती एकच त्वचा आहे, फक्त वेगवेगळ्या लोकेशनला त्याच्यावरती सेम डिसीज दिसायला लागला की त्याची नावं मात्र बदलली जातात. आणि म्हणून आयुर्वेद या सगळ्यांना आभ्यंतर त्वचा आणि बाह्य त्वचा एवढ्या एका सुंदर अँगलने बघत असतो, आणि प्रत्येक ठिकाणची त्वचा निर्माण करण्यासाठी जे जे योग्य आहे, जे जे चांगलं आहे ते खाण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. आणि त्यामुळे साधारणतः पित्तामुळे हे तोंड येत असतं, म्हणून पित्तकर आहार विहार बंद करायला सांगितला जातो. तिखट जास्त खाऊ नका, उष्ण पदार्थ जास्त खाऊ नका. असंही बघा शरीराने पण ते लक्षण निर्माण केलेलं आहे. तोंड आल्यानंतर आपण गरम चहा सुद्धा साधा पिऊ शकत नाही, कारण बरोबर तो चहा त्या तोंड आलेल्या ठिकाणी टच होतो आणि मग आपल्याला खूप मोठं सेन्सेशन होतं, कसं तरी होतं. तीच गोष्ट तिखट खाल्ल्यानंतर सुद्धा होते. तर शरीराने दिलेलं ते लक्षण आहे, नका खाऊ, तिखट खाऊ नका आता, गरम खाऊ नका आता, मिरची टाळा, साबुदाण्यासारखे पदार्थ तुम्ही तोंड आल्यानंतर खाणं टाळलं पाहिजे. पोट चांगलं साफ होईल याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. भाताची पेज, मुगाचं कढण या गोष्टी तुम्ही आहारीय द्रव्यांमध्ये वाढवल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत थोडं तूप टाकून खाल्लं पाहिजे. साधा वाफाळलेला वरण भात छान घेऊन त्याच्यावरती 2 चमचे गाईचं शुद्ध साजूक तूप, अर्थात आमच्या गाईत्व गोशाळेचं तूप वापरलं तर अजून छान, कारण ते तेवढ्या सात्विक पद्धतीने बनवलेलं आहे. पण तुपाचा वापर करून तुम्ही या गोष्टींवरती खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल आणू शकता. रात्रीचं जागरण तुम्हाला टाळायचंय, पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात घ्यायचंय, आणि एवढंच काय, साध्या तेलाच्या म्हणजे तीळ तेलाच्या किंवा तुपाच्या थोड्याशा गुळण्या जरी तुम्ही केल्या, ज्याला आयुर्वेदामध्ये गंडूश विधी असं म्हटलं जातं, तरी सुद्धा त्याची हिलिंग कॅपॅसिटी खूप लवकर वाढते. मुलांना विशेषतः माझं पुढचं वाक्य खूप विशेष वाटेल, पण त्यांच्यासाठी एक छोटासा आणि प्रेमाचा सल्ला जाता जाता सांगून ठेवतोय. जास्त रात्रीचं जागरण झालं, नाईटफॉल जास्त झाला, हस्तमैथुन जास्त झालं, किंवा कोणत्याही पद्धतीने आपल्या शरीरातून महत्वाचा वीर्य
शरीरातला जो महत्वाचा धातू आहे तो बाहेर जात असेल, तर सुश्रुताचार्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये व्रण निर्माण होतात आणि ते व्रण लवकर भरून आणायचे असतील तर आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. नेमकी हीच गोष्ट तोंड येतं तेव्हा मुलांकडून दुर्लक्षित होते. मुलांचं जर सतत तोंड येत असेल तर त्यांनी त्यांच्या शुक्रधातूच्या रक्षणासाठी पण लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. म्हणजे तोंड येण्याचं प्रमाण पण कमी होईल. एवढंच नव्हे, त्याचबरोबर ते लवकर बरे सुद्धा होतील.